आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने बेनके परिवारावर प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज इथं भेटून गेले. वास्तविक पाहता यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचं मी ठरवलं होतं, कारण आता नुकतंच आपल्याला माहीत आहे की बेनके साहेबांचं निधन झालं, आमची पितृछाया हरपली. त्यानंतर कुठला उत्सव साजरा करायचा, पण काही आरोग्याचे शिबिर आणि मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, काही ज्येष्ठांना काठी वाटपाचा कार्यक्रम आणि सगळे ओझर या ठिकाणी पूजा, आमच्या सर्व ओझर आणि युरे बुजुर्ग त्या ग्रामस्थांनी मंगळवारची आरती असतील त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं. आणि परत महिनाभरापूर्वी किंवा काल परवा जे काही दुर्घटना घडली त्यामध्ये गुळंचवाडी या ठिकाणी भरधाव ट्रकने जे काही माणसं चिरडले आणि जवळपास 4 ते 5 लोक मृत्युमुखी पावले. त्याच्यामध्ये आमचे कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही धोंडीभाऊ शेठ पिंगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर राजुरीचे शिवाजी रडोळे असतील, आळ्याचे धनंजयराव काळे असतील, आमचा जवळचा स्नेही मित्र सरपंच खामुर्डीचे वनराज शिंगोटे असेल, वडदचे राजेंद्रजी चव्हाण साहेब असतील, ज्या नारेंगावला आम्ही ज्या जागेवरती राहतो तशी पूर्वीची बोरकर फॅमिलींची जागा होती आणि 1980 ते 80 दरम्यान वल्लभशेठ बेनके साहेबांनी ती जमीन तिथं घेतली आणि ते बोरकर कुटुंब हे आमच्या कुटुंबातले घटक आहे. तिथं आमचे नंदू मामा पण एक्सपर्ट झाले. असे काही जवळचे लोक आहेत, म्हणजे ठळक मी लोक सांगितले. त्याच्यामुळं आम्ही काही ते मानसिकतेमध्ये नव्हतोच, पण काही सामाजिक उपक्रम ठरले असल्यामुळे या वाढदिवस हा जे सामाजिक उपक्रम मी संपन्न केला. दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठली घराची सजावट किंवा या सगळ्या गोष्टी केल्या नाही, पण सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह की एक ठिकाण तुम्ही ठरवा की आपल्या लोकांना तिथे भेटण्यासाठी यायचं आहे. आम्ही दरवर्षी जिल्हा परिषदच्या मुलांना, प्रत्येक विद्यार्थ्याला ते वह्या वाटपाचा कार्यक्रम करतो. जवळपास 40,000 मुलांना मागच्या वेळेस वाटला, यावेळेस 40,000 नाही, मागच्या वेळेस 20,000 विद्यार्थ्यांना 2-2 वह्या असे 40,000 वह्या वाटल्या. आता त्याचे आकडे जवळपास 22-23 पर्यंत गेले, म्हणजे 46,000 ते 50,000 वह्या तर नियोजन आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये मी आवाहन केलं होतं की कुठल्या प्रकारची भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये. म्हणून यंदाच्या वाढदिवसामध्ये पण एक ठराविक 1-2 केक सोडले तर इतर मुलांनी, सर्व माझ्या मित्रपरिवाराने आणि शुभचिंतकाने मोठ्या प्रमाणामध्ये वह्या आणल्या. सकाळपासून आत्तापर्यंत मी आमच्या सर्व ऑफिसमध्ये लोकांच्या माध्यमातून संपर्क साधून तिथं काउंट केलं. जवळपास 10,000 वह्या ही फक्त आपण चांगल्या समाजामध्ये काम करतो म्हणून ते देण्याचं काम हे सर्व आमच्या सर्व सहकार्यांनी केलं. मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. हा जो आजचा वाढदिवस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक त्यांनी मला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत, आपण सर्वजण पाहत असाल की गेले 1 वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली सगळी जी विभागणी, त्यातून आलेली सगळी संभ्रमावस्था, त्यातून झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढं जात असताना पवार साहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे, पुढेही राहील. त्यांच्या विचारानेच आम्ही पुढं चालण्याचा प्रयत्न करणार. पण ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही पुढं जा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असता, आम्ही एक वेगळ्या विचाराने या सगळ्या गोष्टींनी पुढे गेलो असतो, तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव, सर्व मुस्लिम समाज, सर्वसामान्य शेतकरी जे आत्तापर्यंत बेनके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असणारी आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतोय तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या 8 वाजले आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात हे लोक मला भेटून गेले. सेवेचं व्रत बेनके परिवाराने घेतले, वल्लभशेठने केलं, मी केलं. मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो
तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे. लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा तोरा न मिळवता, कुठल्याच प्रकारचा मिले आमदारी म्हणून कुठले काय मोठा झालाय अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मग या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारा शिवसेना पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादीचा आमचाच पक्ष आहे, इतर जे छोटे छोटे घटक असेल, मनसे असेल, RPI असेल, इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल, या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहे. आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारीच होती. ते जबाबदारीचं भान माझ्यावर होतं. म्हणून राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे. याच्याकरता 6 महिन्याच्या तटस्थच्या भूमिकेनंतर मी अजितदादांबरोबर राहणं पसंत केलं. मी काय कुठला पक्ष बदललेला नाही. मी काय कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथे पक्षांतर करून माझ्या स्वार्थ काय मी केलेलं नाही. मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतात त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा आपण व्यक्ती कसं चुकीच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललंय असं ते बोलण्याचा प्रयत्न करणार. पण जे वल्लभशेठ बेनके साहेबांनी 2009 साली जिल्हेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच नेतोय. त्याला 100 कोटी रुपये आणले. जिल्हेवाडीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करतोय. माझ्या पूर्व भागातल्या काही लोकांना 22 गावांना पाणी पुरवतोय. ही काही माझी चूक झाली. वडद उपसा सिंचनच्या माध्यमातून 35.5 कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या माथ्यावर आम्ही आणतोय आणि तिथं जवळपास 7-8 वाड्या आणि 3 गावं समृद्ध होणार आहे. 550 हेक्टर ओलिताखाली येणार आहे. ते काम मी मंजूर केलं. ती काही माझी चूक झाली. आने पठार जो दुष्काळ सदृश परिस्थिती होती तिथं आजपर्यंत पाणी नाही. कुकडीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता जे आता होणार आहे त्यातून आने पठाराचा समाविष्ट व्हावा त्याच्याकरता त्याचं लिस्टिंग करणं आणि त्याच्यासाठी त्या आने पठारावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये DPRसाठी 76 लाख रुपये जर पालकमंत्र्यांनी दिले असेल ते काम करतो. ती काही माझी चूक झाली. आदिवासी भागातले कामं असेल, आदिवासी विभागातले हॉस्टेल असेल, प्रत्येक ठिकाणच्या गावाचे कामं असेल, ज्या गावाचं नाव घ्या तिथं कोट्यवधीच्या रुपयाच्या कमीपेक्षा पैसे कमी नाही. मग जिल्हा नियोजन असेल, आमदार फंड असेल, नाबार्ड असेल, 25-15 असेल, MMGSY असतील, 30-54 असेल, 50-54 असेल, अशा विविध हेडखालीतून आपण अनेक रस्ते पूर्णत्वास ते नेले आहेत. मोठे मोठे पाण्याचे प्रकल्प आपण नेतो. आपल्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात जे आपले केटीज आपल्या कायद्यामध्ये नाही ते कायद्यात आणण्याचा मागे एकदा प्रयत्न केला. सरकारच्या स्थित्यंतर आणि बदलामुळे ते राहिले. ते परत त्याचा कायदा करून आम्ही 20 ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय आणण्याचा प्रयत्नामध्ये आहे. 2018 साली कुकडी प्रकल्पाची 3री सुप्रमा झाली. तेव्हा 3री सुप्रमा जेव्हा झाली तेव्हा माणिकडोच्या बुडीत बंधारे त्या 3ऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माणिकडोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे. 3ऱ्या सुप्रमाच्या वेळेस का कोणी जागरूक राहिलं नाही? तेव्हा कोण होते आमदार? 2018 साली नेतोडचा 100 MCFTचा जो बंधारा आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जतचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ॲड करण्यात आला. का नाही तेव्हा लक्ष दिलं? जेव्हा आता 4थी सुप्रमा होणार आहे म्हणजे तसं 4थी सुप्रमध्ये आने पठाराचं नाव आता समाविष्ट करणार आहे. कोपरे मांडवेचा बंधारा आम्हाला करायचा आहे. हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचे. आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं. हा काय राजकीय आणि पक्षीयवाद नाही आहे. पण जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे. ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या कुकडीचं पाणी आहे. आणि या कुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेलंय ते परत आणायला नको. आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपल्याला पोचवायचे ते पोचवायला नको. म्हणून ह्या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं
अजूनही तो संपलेला नाही. तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे. आणि तो करण्यासाठी जुन्नर तालुक्याचा एक सेवेकरी म्हणून मी कटिबद्ध आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, जे पराजय होतील, पण ते कसं जुन्नरमध्ये येत नाही या दृष्टिकोनातून मला पुढच्या दृष्टिकोनातून ते काम करायचं आहे. मला या तालुक्यातले अनेक लोक अनेक भेटली की लोकसभेला आम्ही निश्चित प्रकारे पवारसाहेबांच्या मागे उभे राहिलो. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं धोरण, आदिवासी समाजामध्ये संविधान बदलते की काय, त्यांचे आरक्षण जातं की काय, आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेली मनामध्ये असलेली असुरक्षिततेची भावना, आताचं केंद्र सरकार आता मुस्लिम समाजाच्या जीवावर उठलं की काय असं मुस्लिम समाजामध्ये असलेली भावना, आणि जे काय पक्षांतर किंवा हे सगळे काही ज्या घटना घडल्या ते लोकांना काही खूप आवडलेलं नव्हतं. आणि म्हणून त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आपल्याला दिसायला मिळालं. हे वास्तविक कोणी नाकारू शकत नाही. पण आता 30 लोक मला त्यांनी काही विनंत्या केल्या की आम्ही तर तुमच्या मागे राहूच, पण आमची भावना अशी की तुम्ही साहेबांबरोबर राहा. आणि म्हणून साहेबांबरोबर राहायचं नाही राहायचं, दादांबरोबर राहायचं का नाही राहायचं, याच्यापेक्षा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्नशील करणार. त्यातली बरीचशी मंडळी जाऊन साहेबांना भेटून सुद्धा आली. त्यांना काय सांगितलं, साहेबांनी त्यांना काय सांगितलं हे काही जग जाहीर. त्यांनी पण सांगितलं की अतुल एक चांगला पोरगा आहे, तो माझ्या घरातला आहे, त्याला माझ्याकडे घेऊन ये. त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या की ठराविक थोडेसे लोक सोडले, तर त्यांनी पुन्हा तिथं जाऊन की आता आपल्या जे काही चाललेलं आहे त्याच्यातून अमुक व्यक्तींना स्थान द्यायचं नाही. ठीक आहे, नाही द्यायचं तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण साहेबांचा आदर आजपर्यंत 40 वर्ष बेनके साहेबांनी केला आहे, बेनके परिवाराने केला आहे, मी सुद्धा केला आहे, अजूनही करत राहील. या सगळ्या गोष्टी राहील. साहेबांच्या विचारानेच पुढे जाण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी पुढे जाणार आहे. अजितदादा काय परका माणूस नाही आहे. अजितदादा पण कुटुंबातलाच माणूस आहे. अजितदादा जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आपण सगळी महाराष्ट्रात आणि देशात जर पाहिली की जिसकी काठी उसकी भैंस, ज्याची सत्ता त्याच्या इथं काम येतात, तर निश्चित प्रकारे दादांनी जर सत्तेचं व्रत स्वीकारलं असेल आणि त्याच्या माध्यमातून मला जर काम करण्यामध्ये यश आलं असेल तर ठीक आहे, मी माझं काम केलं आहे. पण पवार साहेबांचा विचार आम्ही कदापिही सोडणार नाही. पवार साहेबांच्या विचाराने पुढे जाईल. अजूनही मी सांगतोय की निवडणुकीला अजून कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अजूनही बरेचशा काही स्थित्यंतर घडतील किंवा हे सगळ्या गोष्टी होतील. त्या स्थित्यंतरामध्ये मी सांगणारा मी एक छोटा माणूस आहे. पण छोटा माणूस जरी असलो तरी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जुन्नर तालुक्याच्या विचाराचा जो समतेचा गाभा आहे, जो सर्व जाती धर्मांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा गाभा आहे, तो विचार मी कदापिही सोडणार नाही असं वचन मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जुन्नरवासींना देतो. आणि जुन्नर तालुक्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, जुन्नर तालुक्याला एक संस्काराच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी, जुन्नर तालुक्याला भौतिक सुविधापेक्षा पुढची पिढी ही आजपर्यंत छत्रपती शिवराय आणि जे संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले, जे कोंडेजी वढेरे असतील, सातबाबा वाईकर असतील, मनसुख बाबा असतील, असे अनेक संत मंत होऊन गेले. चैतन्य महाराजांची समाधी येते, जे तुकाराम महाराजांचे गुरु आहेत, रामदास स्वामी असतील, किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जो वसन वारसा दिला आहे, एक संस्काराचा वारसा आहे. ते संस्कारक्षम वारसाचा कार्य आपण पुढे नेलं पाहिजे, ही माझ्या सर्व महाराज मंडळींचे मला शिकवण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढं या निमित्ताने सांगतो. सर्व लोक मला इथे भेटण्यासाठी आले. निश्चित प्रकारे सांगतो की तुमचं वचन मी आजपर्यंत वाया जाऊन दिलं नाही, पुढेही वाया जाऊन देणार नाही. सर्व पत्रकार बांधव इथं आले, मी त्यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. साहेब, महायुतीचं सरकार पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय असं मी म्हणत नाही. 5 वर्ष आपण जुन्नर तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीत इतर कोणाचंही मनोगत घ्या, नाही तर तालुक्यामध्ये तुम्ही वॉईस घ्या की कशा बाबतीचं नियोजन झाले.
चौथी सुप्रमा जी होणार आहे त्या चौथ्या सुप्रमामध्ये आपल्या पदरात आपल्याला काय काय पाडायचं आहे त्याचा उल्लेख मी केलेला आहे. पण 2018ला जी तिसरी सुप्रमा झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या 2 गोष्टींमध्ये नुकसान झालंय ते पुन्हा एकदा मला ते आणायचं आहे, त्याचा मी उल्लेख इथं केलेला आहे. जसं 5 वर्षामध्ये मी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या पाण्याचं रक्षण करून प्रत्येक शिवारापर्यंत लोकांचं समाधान होईल तोपर्यंत पाणी पोहोचण्याचं काम केलं. दुष्काळाची परिस्थिती असली तरीसुद्धा केलेलं आहे की सरकार येतील जातील, कोणाचं सरकार आहे मी असं म्हणणार नाही, पक्षवाद आहे मी असं मी पुन्हा एकदा म्हणणार नाही, पण हा वाद प्रांताचा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला ते सतर्क राहून केलं पाहिजे. जो सतर्क राहील त्यांनी करून दाखवले, जो सतर्क नव्हता त्याच्या कार्यकाळात काय झालंय हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, त्याचा उल्लेख मी इथे केला. जुन्नर तालुक्याच्या जो रस्ता झाला त्याच्यामधून त्याची लेंथ शॉर्ट पडत होती म्हणून खोडद रस्त्याच्या निधीचा वापर आपण वाघवाडीच्या रोडला केलेला आहे. खोडद ते नारेगावमध्ये जो रस्ता कथे डायग्नोस्टिक सेंटर पर्यंत होता त्या ठेकेदाराला आपण त्याची वाढ करून दिलेली आहे आणि म्हणून तोच ठेकेदार जो खोडदपासून आता रस्ता करतोय त्या ठेकेदाराकडून तो रस्ता पूर्ण होणार. नारायणगावचा जो अंतर्गत रस्ता आहे वेशीच्या पुढचा त्याच्या मागून तो जुन्नर रोड जुना आहे तो कोणी मंजूर केला? आमदार अतुल बेनके, मी तिथं सभागृहामध्ये सगळ्या गोष्टी त्या मांडल्या, माझ्या नावाने ती ऑर्डर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब तिथं आले, अशा त्यांच्या ऑर्डरचे निमित्ताने संतोष नंदे मला रिक्वेस्ट केली त्यांची चाचणी करायचा. खरं म्हणलं माझं काय अडचण आहे, तिथं मंत्री आहेत हे कामं केली. आणि अजून एक गोष्ट सांगतो, नारायणगावमध्ये DPCचे इतके कामं मंजूर आहेत पण मी ते कामं मंजूर केलेत म्हणून त्याला नारायणगाव ग्रामपंचायत युनिव्हर्सिटी देत नाही. असे भरपूर काम आहेत ते मी आता BDOशी बोलून मी ते काम करणारच आणि ते करून दाखवणारच. सर्वांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे, कुठल्याही पक्षाधारी नेता असतील, पण अशा बाबतीत जर वागत असेल तर हे चुकीचं आहे. ही तालुक्याची जनता किंवा नारायणगावची जनता पण माफ करणार नाही. जे काय करेल ते आम्हीच करू, तुम्ही काय करू शकणार नाही. ही जी भावना आहे ना ही पहिले त्यांनी काढली पाहिजे असं माझं त्यांना आव्हान. महायुतीमध्ये असं आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमधून अनेक इच्छुक आहेत. ज्याचा त्याला इच्छुक राहण्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याला त्याला त्याचा दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जे जे इच्छुक होतात, जे जे दावा करतात त्यांचं काहीतरी गणित असतील किंवा त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याला लोक पसंत देतील अशा पद्धतीने पुढे जाणार. म्हणून ज्यांनी दावे केले आणि ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी कसं काय बोलणार. जुन्नरच्या जनतेची सेवा प्रदीर्घ काळ वल्लभशेठ बेनके साहेबांनी केली. 2 टर्म जरी ते आमदार नव्हते तरी त्यांनी केली. पहिल्यांदा मला लोकांनी नाकारलं तरी मी त्यांची सेवा करत राहिलोय. आता मी आमदार झालो तर मला परिपूर्ण जे काय करता येईल ते मी करणार आहे आणि पुढेही जनता सुजाण आहे. त्या दृष्टिकोनातून ते एक चांगला लोकप्रतिनिधी निवडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही कुठली शंका नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या फॅक्टर्सनी घडल्या होत्या. त्याचं जे काय एक्झाम्पल आहे ते काय विधानसभेला काय लावण्याचा काय अर्थ नाही. ड्रीम प्रोजेक्ट काय असतील तसं जर लावायचं असतं तर पवार साहेबांच्या मागे राहिली ही जी काही मोठ्या प्रमाणामध्ये ही काही लोक आहेत ही काही तुम्हाला इथली दिसतील ते तुम्हाला पाहायला मिळाले. आगामी ड्रीम प्रोजेक्ट म्हणत नाही, जो सर्व समाजामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा, शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील ते सगळे येत आहे. मला आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय झालं ते पण मी सांगितलेलं आहे, त्याचा पुनरुल्लेख करत नाही. पवार साहेबांच्या लोकांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत राहून ज्याच्या गोष्टीवरून पुढे जायचे त्या गोष्टी करतोय. पण काही ठराविक सांगत असतं तर त्यांनाही माहिती आहे माझं मत काय आहे आणि म्हणून लोक मला स्वीकारतील, ते लोक माझ्या मागे उभं राहतील. कारण पवार साहेबांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार. भविष्याचे तालुका पर्यटन जाहीर झाला पण फक्त तो जाहीर झाला, त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम झालं नाही. मी आता पर्यटनाचा DPR करायला हाती घेतलेला आहे. जवळपास 2,500चा DPR आम्ही आता तयार करतोय. त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो DPR फायनल झाल्यानंतर त्या DPRला एका दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमाऊंट म्हणून किमान 100 कोटी रुपये तरी त्या पर्यटनाला आणणार, जेणेकरून वल्लभशेठ बेनके साहेबांनी जसं 2004 साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली ते आज 20 वर्षानंतर आपल्याला किल्ला विकसित दिसतोय, तसं पुढे मी आमदार असेल नाही तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम 2,500 कोटीचं जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या 15-20 वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक
खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्याच्या अर्थकारणाला एक वेगळी चालना मिळणार आहे. पण अर्थकारणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आणि ते निसर्ग ऱ्हास होणार, ज्याच्या बाबतीत पण काही नियमावली ते ठरवले जाणार आहे. जसे आपले पठार असतील, कास पठारासारखं आणे पठार असेल किंवा आम्ही अतिचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथं अजून लोक पोहोचलेले नाही, असे काही पठार आहेत. त्याचं जतन करणं, तिथली जैवविविधता जपली गेली पाहिजे, इतर ऐतिहासिक स्थळं त्यांची जपणूक केली पाहिजे, इतर निसर्गाची स्थळं असतील, इतर धार्मिक स्थळं आहेत, हे सगळ्यांचा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल. त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात एक महत्त्वाचा प्रकल्प जुन्नर पर्यटन प्रकल्प होता. इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतोय. इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभा राहणार आहे त्याचं पर्यटन धोरण आम्ही आता निश्चित केलेलं आहे. त्या पर्यटन धोरणाची अ, ब, क, ड अशी कॅटेगरी केलेली आहे. त्यातल्या एका कॅटेगरीमध्ये तिथला एक प्रोजेक्ट आम्ही तिथं करतोय, म्हणून त्याला थोडासा उशीर झाला. मध्यंतरी कोरोनाचा काळ, मध्ये स्वातंत्र्याचा काळ, त्याच्यामुळे ते राहिलं, म्हणून त्याच्यावर आम्हाला एवढं काम करता आलं नाही. तर तिथलं कंपाऊंडर आणि अप्रोच रोडमध्ये आपण काम केलेलं आहे. त्याचबरोबर वडद धरणाच्या शेजारी एक नवीन शिवसृष्टी उभी राहणार आहे. एक चांगल्या प्रकारचा मुंबईचा एक आर्किटेक्ट आहे आणि अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करून तो प्रोजेक्ट आता लवकरच त्यासाठी 150 कोटी रुपये सुद्धा अर्थसंकल्पातून दिलेला आहे. त्याचं प्रोजेक्ट आणि या सगळ्या गोष्टीचं काम बाकी आहे. कसं करायचं हेच फक्त आता राहिलं आहे की जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभाग, इरिगेशन विभाग, MPDC विभाग यांचे संयुक्त करून कुणी काय काय बघायचं ते ठरेल आणि मग जाईल. करायचं आहे तर ठरलेलंच आहे. अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिवसा वीज मागण्याची जी वीज पाहिजेची मागणी होती त्यातून एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे. प्रत्येक गावाला पुरेल अशा प्रकारची सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आता सुरुवात करत आहोत. पुढच्या एका 10-15 दिवसामध्ये काही ठराविक गावांमध्ये त्याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही करतो. एक 2-3 गाव आहेत, नेतवड, पिंपरी पेंडार, वडगाव, कांदळी आणि अजून एक कुठंतरी गाव आहे. आणि आपल्या इथं सगळे गाव बरेचशा गावचे लोक आहेत, त्यांना माहीत असेल की त्यांच्या तिथल्या गायरान जमीन किंवा सरकारी जमीनमध्ये आखणी करून तिथलं सौर ऊर्जा प्रकल्प आपण पुढे नेतोय. त्या गावाला दिवसा सगळ्या मोटरींना एका दमात जेवढ्या ताकदीची वीज पाहिजे तेवढी त्या सौर ऊर्जा प्रकल्पामधून उभी राहणार आहे. त्या गावाला जेवढे स्ट्रीट लाईट्स लागणार आहेत त्या स्ट्रीट लाईट्सला मोफत वीज देणार आहे. पाणी पुरवठ्याच्या स्कीमला मोफत वीज देणार आहे. घरगुती वीज आणि जी मोटारीची वीज आहे त्याला काहीतरी दर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर तोपर्यंत महाराष्ट्र सरकार 7.5 HP आणि 7.5 HPच्या खालच्या मोटरीला वीज माफी केली आणि ते ऊर्जा प्रकल्प उभा राहूपर्यंत कुठल्याच प्रकारची वीज आकारली जाणार नाही अशी घोषणा सुद्धा महाराष्ट्र सरकारने की जेणेकरून आपला जुन्नर तालुका वैभव त्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. 319 देण्याचा क्लस्टर आता डेव्हलप हेरिटेज हे नरेंद्र मोदी 2 गव्हर्नमेंटनी जाहीर केलं होतं. आता नरेंद्र मोदी 3 गव्हर्नमेंट परत आलेले आहेत. डेव्हलप हेरिटेज क्लस्टरमध्ये आपला समाविष्ट आता 319 देण्याचं होतं आहे. त्याचा क्लस्टर करून त्याचं डेव्हलपमेंटसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी येणार आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक आपल्या जुन्नर तालुक्याकडं ऑलरेडी आकर्षित आहे पण मोठ्या प्रमाणात आकर्षित आहे. जुन्नर 100 बिबटे जाहीर केलेले नाही. कुणी जाहीर केले हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. बिबट्या जामनगरच्या त्या झूमध्ये 10 बिबट्या नेणार आहे. आता 75 बिबट्याचं ट्रान्सलोकेशनची ऑर्डर आपल्याला येण्यासाठी एक फायनल स्टेजमध्ये आहे. हे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये बिबट्या ट्रान्सलोकेट करताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते सगळे फॉलो करायला लागतात. ते जलद गतीने आपण फॉलो करतोय. पण जिथं बिबट्यांच्या हॉटस्पॉट्स असेल आणि बिबट्याचा उपद्रव जिथं वाढत असेल तिथं त्या क्षणी त्याने अटॅक जरी नसेल केलं तरी तो बिबट्या पकडण्याचे ऑर्डर ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेलं आहे. म्हणून त्याच्यानंतर आपण भरपूर संख्येने बिबट्या पकडले, फक्त याचं ट्रान्सलोकेशन बाकी आहे. आमदार साहेब, प्रशासनानं तक्रार केलेली आहे. लोकांना जे संभ्रमावस्था आहे, प्रशासन त्याच्याकडे फारसं गांभीर्याने घेत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आपण प्रशासनाला काय सूचना कराल आणि लोकांना काय दिलासा द्याल? याची चर्चा गेल्या 8 दिवसापासून आपल्या तालुक्यात चालू आहे. DPCच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री अजितदादा, अधिक कलेक्टर, CP, SP, जिल्हा परिषदचे CEO, डिव्हिजनल कमिशनर, पवार साहेब, सुप्रियाताई, सगळे आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली.
त्याच्यामध्ये अधिकृतरित्या कुणी काही माहिती सांगितलेली नाही. पण मी काय अधिकृतरित्या सांगू शकणार नाही की काही गोष्टी मला खाजगी काही अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत. पण त्यातून कुठल्याही प्रकारचं भयभीत होण्याचं काही कारण नाही. गेले 2-2.5 महिन्यापासून तुम्ही जर ड्रोनचा पॅटर्न पाहिला तर इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, शिरूर, मग आंबेगाव आणि जुन्नरच्या एका बेल्टमधून ते ड्रोन फिरतात. जिथून 2-2.5 महिन्यापासून फिरतात तिथं काही चोरीच्या घटना घडलेल्या नाही. 1-2 घटल्या तो फक्त योगायोग आणि कोइन्सिडन्स आहे. जुन्नर तालुक्यामध्ये पण असे काही अफवे किंवा हे सगळ्या गोष्टी पुढं आल्या, पण त्या चुकीच्या होत्या, त्या काही खऱ्या नव्हत्या. म्हणून काहीतरी गोष्टी असेल ते अधिकृतरित्या कोण सांगत नाही, पण त्यातून भयभीत होण्याचं काही कारण नाही. फक्त सतर्क करा एवढंच मी या निमित्ताने सांगा. राजकारणामध्ये सख्खे भाऊ, सख्खे चुलत भाऊ, मानलेले भाऊ, फार वडील, मुलगा, काका, पुतण्या हे एकमेकांच्या विरोधात लढलेले. राजकारणात काय असं काय होऊ शकतं, आणि काहीतरी झालं त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि क्षमता तेवढ्या ताकदीने मला माझ्या लोकांनी निर्माण करून दिली. काहीतरी झालं तर आम्ही पुढे जाणारच. आमदार साहेब गोविंदवाडी इथे एक मोठा अपघात, तेव्हा DPCच्या मीटिंगमध्ये पण तो विषय निघाला. तिथं आशाताई भुसके होत्या, त्यांनी पण तो विषय मांडला, मी तिथं तो विषय मांडला, आणि त्यांनी पण ते NHAIच्या प्रोजेक्ट डायरेक्टरला सांगितलं की तुम्ही 2 दिवसामध्ये तो प्रोजेक्ट सादर करा. आता तिथं जर बायपास करायचं असेल तर सरकारी कार्यालय जमीन आहे, तिथं कलेक्टर म्हणजे आम्ही लगेच देतो. पण त्याचा सर्वे झाल्यानंतर त्याचं कन्सल्टंट काही तिथलं जॉग्राफिकल कंडिशन किंवा खाजगी जागा असेल त्या लोकांची पण आपल्याला सहमती घ्यावी लागणार आहे. सर्वे झाल्यानंतर ते कळलं त्याचं लँड ॲक्विजिशन या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. पण बायपास करण्याचं शासनाचं ठरवलं आहे, आणि तिथून बायपास झाल्यानंतर उतरता येईल. ओके ठीक.